नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आज आपण बिल्डिंग परमिशनचा एक व्हिडिओ आणलेला आहे, जो असणार आहे अपार्टमेंटवर आहे. तर तुम्हाला मी सुरुवातीला प्रोजेक्टची माहिती देतो. हा प्लॉट आहे जो आहे तो 30.26 बाय 18.30 मीटर त्याची लांबी आणि रुंदी आहे आणि हा कॉर्नर प्लॉट आहे. इथे फ्रंट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्हीकडे 12 मीटरचेच रोड आहेत आणि आपला प्लॉट एरिया आहे तो 553.76 आहे. आपल्याला बेसिक FSI 1.1 हा अलावेबल आहे की हा आपला 609.136 हा 1.1 आहे. प्रीमियमचा FSI तो प्लॉट एरियाच्या हाफ केल्यावर 276.88 आहे आणि TDR हा 0.65 आहे जो 377.5 येतो. आपण TDR कशावरून काढला तर रोड विड्थवरून. तर आपल्याला हे UDPCRच्या टेबलमध्ये हे 12 मीटर अँड अबव बट बिलो 15 मीटरमध्ये हा जो TDR आहे तो 0.65 नुसार आपण इथे अलावेबल इथं हा काढलेला आहे. त्यामुळे जी टोटल होते ह्या तिघांची टोटल म्हणजे बेसिक FSI, प्रीमियम आणि TDR ह्या तिघांची टोटल होते 1263.516. मग ही टोटल कशासाठी लागते आपल्याला? आता हा आपला रेसिडेन्शियल अपार्टमेंट आहे, पार्किंग प्लस 6 आहे हा. त्यामुळे आपल्याला 60% एन्सिलरी FSI मिळतो. कशाच्या? ह्या टोटलच्या म्हणजे बेसिक FSI, प्रीमियम FSI आणि TDRच्या टोटलवर आपल्याला हा 60% आपल्याला एन्सिलरी मिळते. आणि पुन्हा ह्या तिघांमध्ये आपल्याला एन्सिलरी ॲड करायचं आहे, त्याला ही फायनल टोटल आपल्याला 2021.625 हा आपल्याला टोटल अलावेबल आहे. आता कन्झ्युम किती झाला आहे? पार्किंग फ्लोअरला काय आपला हा एवढाच एरिया कन्झ्युम झाला आहे. जिना, त्याची लॉबी आणि स्टेअर ह्याची भिंत, लिफ्टची भिंत, तो सुद्धा आपल्याला 0 करता येतो पण मी तो धरला आहे. पार्किंग फ्लोअरमध्ये हा 21.92 स्क्वेअर मीटर हा एवढा एरिया आला आहे आणि पर फ्लोअर जो आहे टिपिकल फ्लोअर 1st to 6th फ्लोअर तो आहे तो आपला 328.13 स्क्वेअर मीटर आलेला आहे. त्यामुळे टोटल आपल्याला 1990.70 हा आपल्याला एरिया कन्झ्युम झाला आहे. म्हणजे आपल्याला राहिलेला आहे तो 125 वजा 1990.70 30.925 स्क्वेअर मीटर एरिया एवढा आपला शिल्लक राहिलेला आहे. तर आता आपण काय करू, BPMSच्या वेबसाईटवर जाऊ आणि याची माहिती भरायला सुरुवात करू. पण BPMSची वेबसाईटवर आलेलो आहे. यामध्ये आपल्याला इथं TP क्लायंट प्रोजेक्टमध्ये आपल्याला न्यू प्रोजेक्ट करायचा आहे. नेम ऑफ सर्व्हिस बिल्डिंग डेव्हलपमेंट, आपण अपार्टमेंट डेव्हलप करणार आहोत. एजन्सी प्रायव्हेटच आहे, स्पेशल स्कीम काही नाही आहे, सर्व्हिस सब टाईप पण काही नाही आहे. प्रोजेक्ट नेम आपण याला देऊ अपार्टमेंट. साईट ॲड्रेस तुमचा जो काही असेल तो टाकून घ्या. मी आता तात्पुरता फक्त गावाचं नाव टाकतोय आणि इथून आपल्याला पार्क प्लॅन आणि इथून गुगल इमेज आपल्याला अपलोड करायचे आहे. ऑथोरायझर आहे, टाईप ऑफ डेव्हलपमेंट ही डिटॅच येणार. तुम्ही ज्या दिवशी सर्वे कराल त्या दिवशीच इथे डेट टाकायचे. टाईप ऑफ प्रपोजल आपला रेसिडेन्शियलच आहे. अपार्टमेंट आपली ही फुल्ली रेसिडेन्शियल आहे. ते 4 2 BHKच आहेत त्यामुळे रेसिडेन्शियल टाकायचं आहे. हिली एरिया नाही आहे, हे पण नो येणार. गॅस लाईन पण नाही आहे इथं अजून आलेली, इथं पण नो येणार, नो. आमचा झोन 4 येतो. तुमचा जो काही झोन असेल तो तिथे महापालिकेत विचारून, माहीत नसेल तर महापालिकेत विचारून कन्फर्म करून मग इथे टाका. फ्लड अफेक्टेड एरिया काही नाही आहे. लोकेशन आहे ते नॉन कंजेस्टेड आहे. मी कंजेस्टेडमधलं पण एक घेणार आहे
माझ्यामध्ये एक 2-3 आठवड्याने मी तो टाकीन. रोड डिटेल्स 12 मीटरच्या वर असल्यामुळे अबव 9 मीटर. टाईप ऑफ प्लॉट आहे तो एरिया अंडर CTS नंबर. रिझर्वेशन एरिया काही अफेक्ट झालेला नाही आहे, त्यामुळे ते बाकी सगळं नो येणार आणि ते सेव्ह अँड नेक्स्ट येणार. ओके करायचं आहे. झोन रेसिडेन्शियल झोन R1च येणार. इथं एनी रेसिडेन्स, इथं तुमचा जो काय सर्वे नंबर वगैरे असेल तो पूर्ण हा डिटेल पत्ता भरायचा आहे. ते आता मी टेस्टसाठी मी हे टाकतोय. आता हा एरिया आपला प्लॉटचा, हा एरिया मी कॉपी करून घेतो तिथे. तुमचा ऑन रेकॉर्ड जो असेल तो लिहा. हां, आता एक काय झालं तुम्हाला सांगतो. BPMS एक अपडेट येणार आहे, जो असणार आहे जो डिजिटल 7/12ची वेबसाईट आहे, ती वेबसाईट आणि ही वेबसाईट यांचं कोलॅबरेशन होणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला हे जे असं दिसतं ना, हे असं येणार नाही. ॲक्च्युली तिथे डिजिटल 7/12चं वर तुम्ही जे सर्वे नंबर वगैरे टाकला ना, तो 7/12 त्याच्यावर काहीतरी थोडे पैसे भरून, काहीतरी 20-25 रुपये भरून आपल्याला तो डायरेक्ट 7/12 इथे लिंक होतं. त्यामुळे आता इथे एरर काय येतो बघा तुम्हाला. हा तो येणार होता, आता येतोय का नाही माहीत नाही. इथून काय असेल ते भरून घेतो मी. त्यांचं अजून टेस्टिंग चालू आहे. इथे थोडं लोड होतंय. इथे तुमचं काय जे लोकेशन असेल ते भरून घ्या. इथं आधी मागच्या आठवड्यात इथं लोकेशन पण हे येत नव्हतं. मग ते त्यांनी आणणार आहेत की नाही आणणार आहेत माहीत नाही, अजून कन्फर्म नाही आहे. मी आता तात्पुरतं हे एकच घेतो. आता इथे तुमचं गुगल मॅपवरून किंवा गुगल अर्थवरून लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड टाका. हे पण मी अंदाजेच टाकतोय. आणि इथे जवळचा ओपन प्लॉट नंबर असेल तो टाकायचा आहे. नसेल तर आपल्या उतार्यावर UPIN नंबर एक असतोय, तो टाकायचा इथे. आणि इथे आता मी इंडिव्हिज्युअल ओनर टाकतोय, कारण बिल्डरच शक्यतो डेव्हलप करतो. इथं ॲप्लिकंटचं नाव टाकून घ्यायचं आहे. हे थोडंसं लोड होतंय. इथं झालं की पुन्हा इथे अरे माझं बऱ्याचदा काय होतं, हे इथं नाव टाकायचं राहते. बघूया, सेव्ह करून बघू. ओके, सेव्ह झालेलं आहे. आता हे नेक्स्ट करायचं आहे. इथं खाली आपली ती माहिती भरलेली इथे दिसते तुम्हाला. जर काय एडिट करायचं असेल तर इथून एडिट करू शकता. आणि काय तुम्हाला डिटेल्स बघायचे असतील तर हे इथे तुम्हाला डिटेल्स दिसतात इथे. नेक्स्ट, आता आपल्याला FSI आहे तो हायर FSI घ्यावा लागणार आहे, कारण आपला 1.6च्या पण वर चालला आहे. म्हणजे 1.1 हा आपला बेसिक FSI आणि 0.5च्या सुद्धा वर चालला आहे. त्यामुळे ते येस करायचं आहे. ॲडिशनल FSI येस. FSI टेकन, इथं पेड प्रीमियम घ्यायचं आहे. आणि इथे जो TDRचा ऑप्शन आहे तो इथे घ्यायचा आहे. हे झालं की आपल्याला हा बेसिक एरिया आपण जो काढलेला आहे, आता इथे सुद्धा हे चेंजेस झालेत बघा. आधी काय असायचं, हे बेसिक FSI, हा प्रीमियम FSI, TDR असायचं, प्लस जो ॲन्सिलरी FSI होता
जो रेसिडेन्शियलचा तो सुद्धा इथे एक टेबल होतं आणि कमर्शियलसुद्धा इथे एक टेबल होते. ते 2 टेबल्स यांनी एक 15 दिवसांपूर्वी काढलेले आहेत म्हणजे आजच्या रेकॉर्डिंग डेटनुसार. तर बेसिक एफ एस आपण जो प्लॉट एरियानुसार काढला आहे तो इथे कॉपी पेस्ट करून घेतो मी. हा प्रीमिएबल आहे, पेस्ट करतो आणि TDR किती घेणार आहे तो सुद्धा हा पेस्ट करतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. आता हा ऑप्शन कशासाठी आहे, समजा तुमची जी लँड आहे ती आधी ॲग्रिकल्चरल झोनमध्ये असेल, समजा ग्रीनमध्ये असेल आणि ती कन्वर्ट करून पिवळ्या पट्ट्यात घेतली असेल म्हणजे येलो झोनमध्ये घेतली असेल रेसिडेन्शियल झोनमध्ये, तर त्यावेळेला आपल्याला एक ते सर्टिफिकेट देतात. थोडक्यात काय की कलेक्टर येण्याचं सर्टिफिकेट असते ते इथं PDF जर इथं येस केला तर इथून इथे PDF अपलोड करायचे, नसेल तर नो करायचे. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. हां, आता ही माहिती आपल्याला महत्त्वाची आहे. बिल्डिंग नेम अपार्टमेंटच टाकतो मी. नंबर ऑफ फ्लोअर्स आपले किती होणार, आता आपले हे फ्लोअर्स आहेत हे टोटल 6 फ्लोअर्स आहेत म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि पार्किंगचा एक 7वा फ्लोअर म्हणजे त्यामुळे ते टोटल नंबर ऑफ फ्लोअर्स 7 येणार. आता इथं प्लिंथ किती घेतलं आहे ही 0.15, ही अपार्टमेंटला 0.15 अलाव होते. कधी कधी चेंजेस होतात, कधी कधी 0.3 कधी कधी 0.15 या दोनपैकी कोणतेही येतात. इथे ऑक्युपन्सी रेसिडेन्शियल येणार आणि इथे सब कॅटेगरी ही फ्लॅट्स. नंबर ऑफ टेनामेंट्स किती आहेत, आता एका फ्लोअरला 4 आहेत, 6×4 = 24 येणार 24. आणि व्हिजिटर मी तर सध्या एकच टाकतो. स्टेप मार्जिन काय घेणार नाही आहे कारण आपलं डिझायनिंग करतानाच हे मार्जिन हे मी 3.86 टाकले. कशामुळे टाकलं ते, आता इथं जर बघितला पार्किंगला मिनिमम हाईट ही लागते 2.4 म्हणजे ही 0.15 सोडून, आणि टिपिकल फ्लोअरची हाईट आहे ती 2.75 मीटर लागते. मग त्यामुळे आपल्याला टोटल हाईट ही 19.05 मिळते. किती होते 19.05 h/5 प्रमाणे. 15 मीटरच्या वर गेले की h/5चा रूल लागतो आपल्याला, h/5. त्यामुळे 19.05 भागिले 5 केलं 3.81 येतं. मग मी सेफर साईडला काय केले हे 3.85 टाकले. आता ह्यात तुम्हाला अनेक प्रॉब्लेम सांगतो. आपल्याला फ्रंट मार्जिन म्हणजे फ्रंटपेक्षा ना जे रोड साईड मार्जिन असतं ना हे 3 मीटर सोडायला लागतं. ज्यावेळेला आपल्याला आपण इथं मार्किंग करतो ना इथून 3 आणि इथून 3, तर हे जे मार्किंग आहे ना हे आपल्याला थोडंसं आहे की नाही, आता मी हे का सोडलं सांगतो. हे 3.01 किंवा 3. एकच मिनटं मी मूव्ह करून घेतो. 3.1 टाकू. हां हा बापरे हा फारच सॉरी 3.1 नाही 0.1नीच मूव्ह करून घ्यायला लागणार. टोटल डिस्टन्स आहे हे 3.1 घ्यायचं आहे. मग मागून राहते 3.75 नाही, आपल्याला 3.81 पाहिजे. पुन्हा मी पॉईंट खाली घेतो आणि काय होतं सांगतो. हे 3 मीटर जरी आपण इथं सोडले पण ना या 2 सेटबॅकच्या लाईन्स येतात. टीपी क्लायंटचा ज्यावेळेला रिपोर्ट जनरेट होता ना त्यावेळेला 2 लाईन्स येतात. त्यापैकी एक लाईन बरोबर दाखवते पण दुसरी लाईन आहे ना ती 2.96 वगैरे अशी ती दाखवते. काय करायचं त्या केसमध्ये, हे मूव्ह करून 0.05 म्हणजे 3.05 एवढं
सोडून बघूया आपण. रिपोर्ट जनरेशनच्या वेळेला आपल्याला कळेल असते. 3.80 येते. मग असे आपल्याला पाहिजे होतं H/5 प्रमाणे 19.05 भागिले 5 3.81. आता हे 3.80 आहे. मग त्याला आपल्याला थोडंसं ओसण्यापेक्षाचं का होतंय कळत नाही. आहे 3.85 आहे ना, ते आपण हा 0.025 3.83 आणि हा 3.03. ओके, हा एवढा हा आपला फायनल सेटबॅक होतोय. हा मी काय करतो, त्याच्या सेटबॅकच्या लाईन्स आहेत ह्या मी फायनल मार्क करून घेतो. तर मला बऱ्याचदा प्रॉब्लेम काय आला आहे, 3 मीटर आपण दिलेला असतो पण ते TP क्लायंट जनरेट होताना रिपोर्ट एक लाईन 3 मीटरची दाखवते जी योग्य असते, पण दुसरी लाईन येते ती 2.96 किंवा 95 वगैरे येते. त्यामुळे मग रिपोर्ट आपला फेल येतो. आता हे स्टेअरकेस सुद्धा आपण इथून इथं ओके हे सेव्ह करतो. हा हे भरलं. आता इथे नाव द्यायचं आहे आपल्याला. फर्स्ट फ्लोअर आहे जो पार्किंगचा आहे, पहिला फ्लोअर आहे तो पार्किंग फ्लोअर. हाईट आहे ती 2.4 मीटर. फ्लोअर यूज रेसिडेन्शियलच सिलेक्ट करायचं आहे आणि इथे पार्किंग फ्लोअर. आणि इथे आपला हा ग्राउंड फ्लोअर म्हणजे ग्राउंड लेवलला असल्यामुळे इथे 0 द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्लस साईन करायचं आहे आणि इथे फर्स्ट टू YRST टू 6th फ्लोअर असं नाव द्यायचं आहे. आणि ह्याला 2.75 उंची यूज येणार आहे तो रेसिडेन्शियलच. आणि इथे काय सिलेक्ट करायचं नाही आहे. आता इथे आपल्याला उरलेले नंबर्स द्यायचे आहेत, म्हणजे की फर्स्टला 1 नंबर फर्स्ट, स्वल्पविराम द्यायचा आहे 2, 3, 4, 5, 6. हे 6 फ्लोअर झाले फर्स्ट टू 6चे आणि हा 7वा फ्लोअर. आणि म्हणजे हे टोटल 7 झाले. ही आणि हे फ्लोअर काउंट आपला हा मॅच व्हायला पाहिजे. सेव्ह करायचं. समजा तुम्ही आता एक जरी काढला आणि सेव्ह केला तर ते मिसमॅच म्हणून येते बघा. फ्लोअर काउंट इज मिसमॅच, प्लीज चेक. मग काय करायचं आहे, काळजीपूर्वक ते करून घ्यायचं आहे. हे नंबर टॅली व्हायला पाहिजेत त्याच्याशी. सेव्ह ओके करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. इथं सुपरवायझर सिलेक्ट करायचा नाही आहे, कारण काय होतं आहे तुमच्या ह्याच्या वेळेला डिजिटल सिग्नेचर मागतं ते, त्यावेळेला प्रॉब्लेम येतो. इथं तुमचा स्ट्रक्चरल इंजिनियर आहे तो इथे असाईन करायचा आणि इथे प्लस साईन केला की इथे तुम्हाला फायनल याची उंची मिळून जाते आणि याला फायनल सबमिट करायचं आहे. ओके केल्यावरच आपल्याला TP क्लायंट ओपन करायचं आहे. आणि TP क्लायंट ओपन केल्यावर आता पुन्हा बघा हे TP क्लायंटमध्ये जायचं इथे. आणि इथे बघा इथे दिसते काय ऑनलाईन फायनल सबमिट डन आले. ऑफलाईन फायनल सबमिट म्हणजे आपण TP क्लायंटचं सॉफ्टवेअर ओपन करून त्याच्यामध्ये ट्रेसिंगचा पार्ट बघणार आहोत. मग तो ज्यावेळेला आपण सबमिट करू त्यावेळेला इथे डन म्हणून येते. ओके, आता मी TP क्लायंटचं सॉफ्टवेअर ओपन करून त्यात लॉग इन करून ऑटोकॅडचं ट्रेसिंग बघू. आपण TP क्लायंट ओपन केलेला आहे, ज्यामध्ये आपण ही माहिती भरलेली हे प्लॉट एरिया बेसिक FSI वगैरे वेबसाईटवर भरलेली ती इथं आलेली आहे. आणि इथे ही ड्रॉइंगची लिस्ट आहे. याच्यावर जर राईट क्लिक केला
तर आपण हे जे ड्रॉइंग केलं आहे त्याचा पाथ तिथून तो विचारतो, ब्राउज करायचा आहे आणि जिथं तुमचं ड्रॉइंग असेल ते इथून लोकेट करायचं आहे. अपार्टमेंट ओपन आणि ओके करायचं आहे. तर मेसेज येतो आहे, ड्रॉइंग फाईल ड्रॉइंग फाईल इम्पोर्टेड सक्सेसफुली. ओके करायचं आहे आणि पुन्हा याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा राईट क्लिक केलेलं पाथ देण्यासाठी आणि आता डबल क्लिक करायचं आहे, येस करायचं आहे. हे ॲप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली हा मेसेज यायला पाहिजे. याचा अर्थ तुमचं टीपी क्लायंट व्यवस्थित इन्स्टॉल झालेलं आहे. झालं नसेल तर तसा मेसेज येत नाही आणि इथून पण काही हे ऑपरेट होत नाही. कधी कधी हे लोड पण होत नाही. हां, तर आता मी काही पॉईंट्स बनवलेले आहेत. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला ते पॉईंट्सनुसार मी टप्प्याटप्प्याने सर्व ऑटोकॅडचं ट्रेसिंग दाखवून घेतो. ते टीपी क्लायंटचे पॉईंट्स आहेत. नेहमीप्रमाणे आपला पहिला पॉईंट आहे मार्क प्लॉट बाउंडरीज. मग आपल्याला जायचं टीपी क्लायंट, प्लॉट, मार्क, प्लॉट बाउंडरी. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. F3 ऑन करायचं आहे. ओस्नेप ऑफ होते ते ऑन करायचं आहे. तुम्हाला जेवढे पॉईंट्स पाहिजे त्यातले सिलेक्ट करा. मी सध्या तरी एंड पॉईंट्स घेतो आहे. हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. हा आपला प्लॉट मार्क झालेला आहे. चेक कसं करायचं आहे, जर याच्यावर तुम्ही क्लिक केला, हा ब्लॉक रेफरन्स बघ, हा जो आहे तो असा एकसंध एकच पॉईंट याचा यायला पाहिजे. जर तो एक्सप्लोड असेल तर हे चारही पॉईंट्स दिसतात आणि मध्ये सेंटरला सुद्धा 4 पॉईंट्स दिसतात. त्यावेळेला तो प्लॉट मार्क झालेला नाही असं समजायचं आणि पुन्हा प्लॉट मार्क करायचं. मग आता मी काय करतो, ह्या ज्या आधीच्या माझ्या रेफरन्स लाईन्स आहेत त्या मी इरेज करून घेतो, म्हणजे कन्फ्युजन काही होणार नाही. आणि हे जे प्लॉटचं टेक्स्ट आहे ते थोडं ॲडजस्ट करून घेतो. आपला दुसरा पॉईंट आहे क्रिएट प्लॉट साईड्स, फॉर एक्झाम्पल फ्रंट, रिअर, लेफ्ट अँड राईट. तर मी हे ड्रॉइंग इरेज करतो, सॉरी क्लोज करतो. चुकून आपलं ते ड्रॉइंग हे झाले, हां नाही झालं आहे, मला वाटलं काय आपलं ओरिजिनल ड्रॉइंग क्लोज झालं. हां, आता त्यासाठी आपल्याला जायचं टीपी क्लायंट, प्लॉट, क्रिएट प्लॉट साईड, क्रिएट प्लॉट फ्रंट बाउंड्री. प्लॉटची लाईन सिलेक्ट करायची आहे. F3 पुन्हा दाबायचं आहे. एंड पॉईंट ओके. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट, एंटर. ही फ्रंट बाउंड्री मार्क झाली. दुसरं आता आपल्याला रेअर साईड करायचे आहे. प्लॉट सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा F3 दाबायचा आहे. एंड पॉईंट ओके. हा फर्स्ट आणि हा सेकंड, एंटर करायचा आहे. पुन्हा टीपी क्लायंट, प्लॉट, क्रिएट प्लॉट साईड्स, लेफ्ट साईड, ही लेफ्ट साईड, ही F3 एंड पॉईंट ओके, एंटर. आणि आता आपल्याला राईट साईड मार्क करायचे आहे. F3 दाबायचं, पुन्हा एंड पॉईंट ओके. F3नं ओस्नॅपचे सेटिंग्स ओपन होतात. झाला. आपला तिसरा पॉईंट आहे मार्किंग ऑफ रोड्स. टीपी क्लायंट, रोड, मार्क रोड. हा आपला सिटी रोड आहे आणि हा 12 मीटर वाईड आहे. ओके करायचं आहे. आता ते विचारते कोणत्या साईडला आहे. सध्या आपण फ्रंट साईडचा करू म्हणून F एंटर करायचं, पुन्हा F3 दाबायचं आहे. एंड पॉईंट्स मी ऑन करून घेतो. हा फर्स्ट आणि हा सेकंड, एंटर. आणि याचं जे टेक्स्ट आहे ते मी सेंटरला मूव्ह करून घेतो. पुन्हा त्याचं टीपी क्लायंट, रोड, मार्क रोड, सिटी रोड. हा सुद्धा 12 मीटरचा रोड आहे. विचारते कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला. L एंटर. पुन्हा F3 दाबायचा आहे. एंड पॉईंट सिलेक्ट करतो, ओके करतो. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट.
आणि आता हे जे टेक्स्ट आहे ते इकडे मी रोटेट करून घेतो. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ बिल्डिंग बाउंड्री. आता त्यासाठी मी काय करतो, ह्या ज्या आपली नॉर्थ वरतीच आहे ह्याच्या प्लॉट बाउंड्रीज मी इरेज करून घेतो. आणि हे थोडं मी जवळ हे सुद्धा इरेज करतो. हे थोडं जवळ घेतो. आणि सेटबॅकची जी आपली लाईन आहे ती मी लॉक करून घेतो. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क बिल्डिंग बाउंड्री. आपण अपार्टमेंट तिथं फिलअप केलेलं म्हणून इथे अपार्टमेंट इथे ओके करायचं आहे. आणि तुमचे जेवढे फ्लोअर्स असतील, समजा इथं काय अनेक वेगळा असेल जिथे 1 BHK असेल तर तो सुद्धा त्या रेक्टँगलमध्ये आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. हे झाली मार्क बिल्डिंग बाउंड्री. त्यानंतर आपल्याला फ्लोअर बाउंड्रीज मार्क करायचे आहेत. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क फ्लोअर बाउंड्री. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे मी. तर मी ही पार्किंगसाठी आम्ही एवढा घेतो पूर्णच. रोडचं पण टेक्स्ट आत येईल असं घेईन. इथून ते इथंपर्यंत सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट केली. ते विचारते इथं कोणता फ्लोअर आहे. हा आपला पार्किंग फ्लोअर आहे. ओके करायचं आहे. पुन्हा एंटर करायचं आहे कारण तीच कमांड आपल्याला रिपीट करायची आहे. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. मग आता हे इथून ते इथंपर्यंत सिलेक्ट हे बिल्डिंग सिलेक्ट करायची आणि हा 1st to 6th फ्लोअरच आहे आपला. ओके करायचं. आपलं हे जे टेक्स्ट आहे ते सेंटरला घेतो. इथे पार्किंग फ्लोअर सुद्धा सेंटरलाच घेतो. मार्किंग ऑफ FSI. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क FSI. हा रेसिडेन्शियल FSI. हा प्रोपोज्ड आहे म्हणून एक आहे. बाय डिफॉल्टच तो आहे. एंटर करू. रेक्टँगल F3 दाबायचं. पुन्हा एंड पॉईंट ओके. इथून ते इथंपर्यंत पुन्हा एंटर करायचं आहे. हा एक्झिस्टिंग काही नाही आहे, हा प्रोपोजडच आहे, त्यामुळं एक एंटर करायचं आहे. आणि आता मी हे ड्रॉ करणार आहे कारण हे रेक्टँगलनं होणार नाही. जर तुम्ही आधी जर समजा ब्लॉक करून जर सेपरेट हे असं ब्लॉक तयार असेल ना तर डायरेक्ट तुम्ही ब्लॉकला पण करू शकता. हे एंड पॉईंट्सला मी मार्क करून घेतो. ह्यात आपले डक्टसुद्धा वजा करायचे आहेत. डक्ट म्हणा, लिफ्टची वेल, हे सगळं आपल्याला मायनस करायचं आहे. ते पण कसं करायचं मी पुढं सांगतो. सी एंटर. मार्किंग ऑफ FSI झालं आपलं. त्यानंतर मार्किंग ऑफ प्लिंथ इंटिमेशन. टीपी क्लायंट फ्लोअर प्लिंथ इंटिमेशन. सिलेक्ट बिल्डिंग पॉलीलाईन. ही बिल्डिंगची पॉलीलाईन सिलेक्ट करायची आहे. आणि प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड पार्किंग फ्लोअर. ओके. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. F3 दाबायचं आहे. एंड पॉईंट ओके. स्टॉक रेफरन्सनच घेणार आहे मी. हा झाला आपला प्लिंथ इंटिमेशनचा पॉईंट. त्यानंतर मार्किंग ऑफ रेफरन्स पॉईंट्स. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क रेफरन्सेस. हे आपल्याला FSIच्या आतमध्ये घ्यायचे आहे. पिक पॉईंट ना मी F3 दाबतो. एंड पॉईंट हे कुठे पण देऊ शकता तुम्ही. प्रत्येक फ्लोअरला 2 पॉईंट्स द्यायचे आहेत. हे ओसनापे का ऑफ होत आहे कळत नाही. आपला पार्किंगचा एक झाला. पार्किंगचे 2 झाले. आणि आता
टिपिकल फ्लोअर आपला 1st to 6th आहे तो, त्याला सुद्धा आपण मार्क करून घेऊ लाईनवर. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ स्टेअरकेस. टिपिक लाईन फ्लोअर स्टेअरकेस अँड इट्स कॉम्पोनंट्स मार्क स्टेअरकेस. कशी आहे विचारते, तर नॉर्मलच आहे ही आपली स्पेशल बिल्डिंगमध्ये जात नाही आहे. जर 24 मीटरच्या वर गेली तर स्पेशल बिल्डिंग येते, त्यावेळेला आपल्याला फायर एस्केप स्टेअरकेस म्हणून ही मार्क करावी लागते. त्यामुळे आता मी ही 19 मीटर असल्यामुळेच नॉर्मल स्टेअरकेस म्हणून मार्क करणार आहे. 1 नंबरच आपलं बाय डिफॉल्टच आहे. एंटर करू, रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. पुन्हा F3 ऑन करू, एंड पॉईंट ओके. इथून ते इथंपर्यंत घ्यायचं आहे मला. हे बघतो मी व्यवस्थित झालं काय, नाही झालं. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, लाईन एक्सटेंड करायची आणि पुन्हा जायचं टिपिक लाईन फ्लोअर स्टेअरकेस मार्क स्टेअरकेस. नॉर्मलच आहे. ओके, रेक्टँगल. आता ही कधी कधी अशी ही मूव होते, ती आता इकडे शिफ्ट करून घेऊ. आता फर्स्ट फ्लोअरची करून घेतो मी मार्क स्टेअरकेस. आता मी ह्या केसमध्ये ड्रॉ करणार आहे नॉर्मल रेक्टँगल नाही, डी एंटर ड्रॉ. हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड, हा थर्ड. ही मी एवढी स्टेअरकेस म्हणून मी दाखवणार आहे, कारण इथे थोडी लॉबी मिळावी, थोडं ब्रीदिंग स्पेस मिळावं म्हणून मी इथे असं जागा सोडले. आणि सी एंटर. मग हा आपला हा ब्लॉक बघा, हा ब्लॉक रेफरन्स आपला टिपिकल फ्लोअरचं मार्किंग झालेलं आहे स्टेअरकेसचं. त्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा जायचं आहे टिपिक लाईन फ्लोअर स्टेअरकेस मार्क फ्लाईट. आता आपल्याला काय आहे बघा, इथे 2 फ्लाईट्स आहेत आणि इथे 2 आहेत. त्यामुळे मी आता इथून पुढं जे फ्लोअर लँडिंग सोडून सगळं इथं मार्क करून ते वरती मी कॉपी करून घेणार आहे. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे फर्स्ट पॉईंट. आणि आता इथे काळजीपूर्वक हा दुसरा, इथून हे ऑटोकॅडचे काय नवीन चालू झालं कुणास ठाऊक. त्यानंतर टिपिक लाईन फ्लोअर स्टेअरकेस मार्क रेड. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. आता मी काय करतो, हे इकडे कॉपी करून घेतो. हे कॉपी केलं तरी चालतंय. आणि आता हे 2 रेड्स एकत्र घेऊन मग मी ह्याला कॉपी पेस्ट करून घेतो. पुन्हा काय, स्टेअरकेसचे सगळे कॉम्पोनंट्स मार्क करायचे आहेत. ट्रेड झालं आपलं मिड लँडिंग. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. आता काय करणार मी, हे एवढं हे मी सरळ कॉपी करून टिपिकल फ्लोअरवर पेस्ट करणार. आणि फ्लोअर लँडिंग जे आहे टिपिक लाईन फ्लोअर हे मार्क फ्लोअर लँडिंग रेक्टँगल, हे दोघांचं सेपरेट असल्यामुळे दोघांचं मी सेपरेट मार्क करणार आहे. इथे आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे. फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th आणि 8th क्लोज करून आपलं स्टेअरकेसचं मार्किंग झालेलं आहे. आता काय करायचं आहे, मार्किंग ऑफ कार्पेट एरियाज. हे ॲक्च्युली अशी पाहिजे. अशी 7 फ्लोअर मी करायचं बघितलेलं, म्हणून आपला FSI काही शिल्लक राहत नाही, त्यामुळे तो मी वरचा फ्लोअर कॅन्सल केला.
आपला पॉईंट आहे मार्किंग ऑफ कार्पेट एरियाज. टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क कार्पेट एरिया. सिलेक्ट बिल्डिंग, ही बिल्डिंग सिलेक्ट केली. सिलेक्ट फ्लोअर, हा फ्लोअर सिलेक्ट केला. आता हे विचारते आपल्याला हे कार्पेट नेम, हे फार महत्त्वाचं आहे कारण हे आपल्याला लिगल डॉक्युमेंट्सला सुद्धा, खरेदी विक्रीच्या वेळेला सुद्धा हे आपल्याला देणं गरजेचं आहे. मी हे क्लॉकवाईज गेलो म्हणजे इथून आल्या डावीकडे हा 101, 2, 3, 4. आता आपल्याला 101चं करायचं आहे म्हणून 101. आणि इथे जर तुम्ही क्लिक केला तर बघा हे 201 म्हणजे हे सेकंड फ्लोअरचा, हा थर्ड, हा फोर्थ, हे आपोआप मार्क होऊन जातात. म्हणून मी हे टिपिकल फ्लोअर 1st to 6th हा एकच फ्लोअर प्लॅन घेतला. इथे सेपरेट करत बसलं तर एकतर शीट मोठी होते, पुन्हा नंबर ऑफ शीट्स वाढतात, डोक्याला ताप होतो. जर वेगळ्या असतील तुमचे फ्लोअर्स तर तुम्ही वेगवेगळे फ्लोअर्स करू शकता. जर टिपिकल असतील तर एकाच फ्लोअरमध्ये आपलं हे काम होऊन जातं. ओके करायचं आहे. 101चं आपण कार्पेट मार्क करून घेऊ. मी आता हे ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट इथून मी हा परपेंडिक्युलर, आत्ता यामध्ये बाल्कनी आम्ही घेणार नाही आहे कारण ज्यावेळेला आपण बाल्कनी मार्क करेन ना त्यावेळेला बाल्कनीचं कार्पेट आपोआप ते ॲड करून घेतं ते. हा इथे हा एक, इथून हा परपेंडिक्युलर, इथून इथे, आणि हा इथे झाला बघा. हा इथून हे सी एंटर, हा आपला झालेला आहे 101चा कार्पेट एरिया मार्क. पुन्हा एंटर करतो म्हणजे तीच कमांड रिपीट होते. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर. आता आपण करायचं आहे 102. ओके, ड्रॉ करणार आहे. आता मी ह्या केसमध्ये काय करतो, हे परपेंडिक्युलरचं सेटिंगच मी ऑन करून ठेवतो. हे टॉयलेट 102चं आहे. आणि सी एंटर, पुन्हा एंटर करतो. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर. आपल्याला करायचं आहे 1032603. हे आपोआप आले बघा. ओके, आता मी हे ड्रॉ करणार आहे. डी एंटर. फर्स्ट पॉईंट आपल्याला बाहेर आलेले काय, हे काहीतरी एरर आलेला आहे. बघू तो नंतर सॉल्व करू आपण. इथे डक्ट आहे त्यामुळे हा काय घ्यायचा नाही आहे. पेंडिक्युलर हा इथे, इथून हा परपेंडिक्युलर, हा सी एंटर. ही बहुतेक FSIची लाईन आहे. ही इरेज करतो आणि पुन्हा ही मार्क FSI रेसिडेन्शियल करतो. रेक्टँगल नाही, हा ड्रॉ करून घेतो. कसं काय चुकलं कळेना. एकतर ड्राफ्टिंगमध्ये चूक झाली असणार आहे, नाहीतर माझ्याकडूनच काहीतरी चुकलं असणार आहे पॉइंट्स मार्क करताना. ओके, ही पॉलीलाईन म्हणून त्याला सी एंटर करायला पाहिजे. फ्लोअर मार्क FSI, मार्क रेसिडेन्शियल FSI, ड्रॉ.
सी एंटर. हां, आता झालं की कधी कधी हे टीपी क्लायंटचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. असू दे, आता आपल्याला हे 104चं राहिलेलं आहे. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क कार्पेट एरिया, सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर. आता आपलं आहे 104. ओके, डी एंटर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, इथून परपेंडिक्युलर इथंपर्यंत, इथंपर्यंत, इथे आणि सी एंटर. तर आता आपले हे सर्व मार्किंग झालेले आहेत कार्पेटचे. मार्किंग ऑफ टेलिकॉम रूम, टीपी क्लायंट फ्लोअर मार्क टेलिकॉम रूम. हे मी अदर साईजचं घेणार आहे. ओके, हा मी इथून ते इथंपर्यंत. ओके, आणि हा मी हे 0.5 करून मूव एंटर, टी एंटर, म्हणजे प्रिव्हियस सिलेक्शन होऊन ते मूव झालं. टेलिकॉम रूम मार्क झाल्यानंतर मार्किंग ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ रूम्स. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क रूम. आपलं लिव्हिंग रूम आहे ते ते हॅबिटेबल रूममध्येच येतं. एक बाय डिफॉल्ट आहे. एंटर करू आणि आता मी हे डी एंटर करणार आहे. फर्स्ट पॉईंट हा, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सी एंटर. नाव द्यायचं आहे त्याला लिव्हिंग रूम. काही जण हॉल देतात. ॲक्च्युली हॉलचं जर डेफिनेशन बघितला तर तो वेडिंग हॉल वगैरे येतो. त्यामुळे बऱ्याचदा महापालिकेत सांगतात की हॉल देऊ नका, लिव्हिंग रूम वगैरे द्या. आता मी हे टेक्स्ट मी ऑफ करून घेतले. नंतर मी ज्याला फायनल सबमिट करतो त्याला मी ते टेक्स्ट त्याचं ऑफच होते सोडा ते. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क रूम. बेडरूम ही करूया जी आपल्याला येते हॅबिटेबल रूममध्ये. एंटर. रेक्टँगल हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. नाव द्यायचं आहे याला बेडरूम. हा बेडरूम हा पण आपला हॅबिटेबल आहे. आता मी हे रेक्टँगल नाही, मी ड्रॉ करणार आहे कारण आपल्याला हा पण पॅसेज इन्क्लूड करायचा आहे. सी एंटर. नाव द्यायचं आहे बेडरूम. एंटर. किचनसाठी वेगळं आहे. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क किचन, ह्याच्यासाठी सेपरेट त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. एंटर. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट ऑफ रेफरन्स. हा किचन झालेला आहे. आता हे बघा, हे आपण व्यवस्थित मार्क केलेलं तरी सुद्धा हे कधी कधी हा असा ऑफसेट पडतो बरोबर 0.15चा, म्हणजे 6 इंचाचा वगैरे ऑफसेट पडतो इथे. आता एक काम करू आपण. आता पहिल्यांदा आपण सुरुवातीला प्रत्येकाचे ना किचन मार्क करून घेऊ. रेक्टँगल हा फर्स्ट पॉईंट आणि हा, या केसमध्ये मला हे सगळं ऑन करावं लागेल. ओके, आणि हा सेकंड पॉईंट. पुन्हा आता ह्याचं सुद्धा किचन मार्क करून घेतो. हे किचन, या किचनला ड्रॉ करायचं. सी एंटर. आता इथे बघा, इथे काय प्रॉब्लेम झाला सांगतो. इथे आणि ह्या ज्या आपल्या 4 बाल्कन्या आहेत ह्या हॉलच्या, याला मी हे जवळपास 6 फुटाचं म्हणजे 1.8 मीटरचा ना मोठा दरवाजा दिला, जो फोल्डिंगवाला असतो तो, म्हणजे फ्रेंच विंडो सारखं दिलेलं आहे. मग हे ज्यावेळेला आपण मार्क डोअर म्हणून करतो ना, तर ते इथं रिपोर्ट फेल येतो, कारण इथं विंडो प्रोव्हाइड केले नाहीत, व्हेंटिलेशन नाही आहे, म्हणून इथं हे होतं. त्यामुळे आपण इथे ही मार्क करताना ही 1.2
1.8x2.1 म्हणजे 6 फूट बाय 7 फूटची विंडोज मार्क करायची आहे, म्हणजे ती डोअर म्हणून ॲक्ट होते आणि रिपोर्टसुद्धा फेल येत नाही. आता आपले हे किचन सगळ्या मार्क झालेल्या आहेत. आता राहिलेल्या जे आपल्या फ्लॅटचे रूम्स आहेत ते मार्क करून घेतो मी. ह्याचे आपले सगळे रूम्स झालेले आहेत. हे इथं सुद्धा एरर येतं. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क रूम. आता याची लिव्हिंग रूम करून घेऊ मार्क. हॅबिटेबल रूमच आहे, ड्रॉ करणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि सी एंटर. नाव द्यायचं आहे लिव्हिंग रूम, एंटर. आता ही बेडरूम करून घेऊ. रेक्टँगलच ड्रॉ करू. बेड रूम, एंटर. आता आपल्याला काय करायचं आहे, ही मास्टर बेडरूम मार्क करायची आहे. ड्रॉ नच करणार आहे मी. ही एंटर. हा फर्स्ट पॉइंट. ही एंटर. नाव द्यायचं आहे बेडरूम, एंटर. आता याचं लिव्हिंग रूम मार्क करून घेऊ. ड्रॉ. एंटर. नाव द्यायचं आहे लिव्हिंग रूम. आता आपल्याला हे बेडरूम मार्क करून घेऊ. रेफरन्स इंटरनेम PET बेडरूम. ओके. ही मास्टर बेडरूम ही ड्रॉ करणार आहे मी. एंटर. नाव द्यायचं आहे बेडरूम, एंटर. आता रेक्टँगलनं ड्रॉ करणार. ही बेडरूम मार्क करून घेतो. त्यासाठी मला हे सिलेक्ट ऑल. ओके. करतो. नाव देऊ बेडरूम. का शिफ्ट झालं. पुन्हा त्याचं टीपी क्लायंट फ्लोअर मार्क रूम हॅबिटेबल रूम. आता हे मी ड्रॉ करणार आहे. मी या लाईन पर्यंत घेणार आहे कारण आपल्याला इथे डोर दाखवायचा आहे. ती एंटर. नाव द्यायचं आहे बेडरूम, एंटर. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे आपल्याला टॉयलेट आणि बाल्कनी सुद्धा मार्क करायचे आहेत. आता ह्या स्पेसेस राहिलेत बघा. ही एक इथे एक आणि इथे एक राहिलं आहे बघा. ही कशात द्यायची आपल्याला, तर इथे एक ऑप्शन दिलेला आहे टीपी क्लायंटने, मार्क पॅसेज, कॉरिडॉर, लॉबी किंवा व्हरांडा. तर हा घ्यायचा आहे. फर्स्ट ऑप्शन आहे हा ओपन पॅसेज और कॉरिडॉर. सेकंड आहे तो कवर्ड फ्री फ्रॉम FSI आणि थर्ड आहे तो कवर्ड टेकन इन FSI. हा 3 नंबरचा घ्यायचा आपल्याला. 3 एंटर. आता मी हा रेक्टँगलनच ड्रॉ करणार आहे. पुन्हा सॉरी, हा 3 नंबरचा घ्यायचा आहे रेक्टँगल. हा सुद्धा 3 नंबरमध्येच घ्यायचा आहे. रेक्टँगलनच ड्रॉ करणार आहे आणि हा लास्टचा. एंटर. रेक्टँगल इथून ते इथपर्यंत. म्हणजे तो बरोबर टिपिक क्लायंटला समजून जातं की आपण हे एरियाज इथे मार्क केलेत.
आता इथे एक राहतोय बघा, एक राहतोय, तर राहिला म्हणजे हा तो राहिलाच 3 नंबर. हा एकत्र पण करू शकता किंवा सेपरेट सुद्धा असा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. 3 नंबर रेक्टँगल इथून ते इथपर्यंत. आता पुन्हा चेक करू कुठले पॅसेज वगैरे काय राहिले काय. नाही. मार्किंग, आता पुढचा पॉईंट आपला आहे तो मार्किंग ऑफ टॉयलेट्स. टीपी क्लायंट फ्लोअर सॅनिटायझेशन अँड अदर्समध्ये मार्क टॉयलेट, हे आपलं नॉर्मलच टॉयलेट आहे. ओके करू. हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. आता मी हे जे टेक्स्ट आहे ना, हे मी नंतर हे करून घेतो, स्केल डाऊन करून घेतो. म्हणजे काय, ते कमांड रिपीट करायला बरं पडते. हे म्हणजे एकदा आपलं टॉयलेट मार्किंग झालं की मग ते नंतर करत बसता येते आणि आपल्याला स्पीडनं काम होईल ते. एक टॉयलेट आहे, हे एक टॉयलेट आहे. नंतर मग इथेही आता हे टेक्स्ट जे आहे ते टेक्स्ट आम्ही ऑफ करून घेतो. आणि हे थोडंसं इकडे मूव करून घेतो. एल पॉईंट इकडे मूव करून घेतो. अजून थोडंसं करायला पाहिजे. 0.9ने स्केल करतो. आणि ही मी मॅच प्रॉपर्टी सगळ्या टॉयलेटच्या टेक्स्टना करून घेतो. हे सुद्धा आपलं टेक्स्ट असं एकदम बटपटीत झाले, सुद्धा आपण थोडंसं लहान करून घेऊ. इकडे मूव केलं, हे सुद्धा इकडे मूव केलं, थोडं राईटला मूव केलं. आता बाकीचे आहेत व्यवस्थित. हे बहुतेक 0.3 आहे. 0.3 आहे. स्केल 0.75 करून घेतो. आणि हे सगळ्या टेक्स्टना हे मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो, म्हणजे व्यवस्थित दिसेल. तर एकदम असं ते पटपटीत ते प्रिंट आल्यावर पण काय एवढं चांगलं दिसत नाही ते. ओके, आपल्याला ही लिव्हिंग रूम एक राहिलेली आहे. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क रूम, हॅबिटेबल रूम आहे, ड्रॉ करणार आहे. सी एंटर नाव द्यायचं आहे. लिव्हिंग रूम एंटर. याला आता मी हे मॅच प्रॉपर्टी करून घेतो. सेव्ह, ड्रॉइंग सेव्ह करत राहायचं आहे. आता आपले टॉयलेटचे सुद्धा हा पॉईंट झालेला आहे. आता हा मार्किंग ऑफ डोर्स अँड विंडोज. टीपी क्लायंट फ्लोअर क्रिएट डोअर. हे मी रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे. स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट. इथे विचारते उंची किती आहे. 2.1 स्टँडर्डच आहे. एंटर. नाव देऊ याला D1. एंटर. त्याचं स्केल थोडंसं 0.5 करतो. आणि हे काय आपल्याला नको आहे, मी एरेज करून घेतो. हे जे D1 आहे ते मी सेंटरला शिफ्ट करतो. आणि काळजीपूर्वक हाच ब्लॉक घ्यायचा आपल्याला. आता ह्याच्या खाली आता बरेच लेयर्स तयार झाले. त्याच्यात हे फ्लोअर लँडिंग आहे. तर इथूनही ते असं कॉपी केलं ना तर सगळंच कॉपी होण्याची शक्यता असतं. म्हणजे ह्याचा एफ एस आयची लाईन, पुन्हा कार्पेटची लाईन, ही सगळं हे रूमची लाईन हे कॉपी होऊ शकते. त्यामुळं काळजीपूर्वक हे कॉपी करायचं आहे. यू एंटर, पी एंटर. मी हे एंड पॉईंट्सच घेतो. हे मेन डोर्स आपले मार्क झालेत.
आता पुन्हा TP क्लायंट फ्लोअर क्रिएट डोअर हे मार्क करून घेतो मी. रेक्टँगल हा 0.9 आहे रुंदीला, त्यामुळे याला नाव देऊ D2 एंटर आणि याला स्केल करून 0.5 आणि हा जिथे जिथे आपले हॉरिझॉन्टल डोअर्स आहेत तिथे तिथे मी एक आहे ना, हा इथे आहे, हे कॉपी करून घेतो मी. किचनला काय गरज नाही आहे, थोडा ओपनिंग म्हणून दाखवलं तरी चालते, फक्त त्याचं मार्किंग आपल्याला सेपरेट करावं लागेल. हा एक आहे कारण इथे युटिलिटीला जायला आहे, इथे एक आहे. आता हाच दरवाजा ना मी RO एंटर रोटेट करून हा मास्टर बेडरूमला ते बसणार. हाच आपला इथे येणार, एक इथे येणार, तर इथे व्हर्टिकल हा टॉयलेटचा आहे त्यामुळं हा D3 मध्ये जाणार. हा सुद्धा कुठं राहते काय आणि नाही. आता हा TP क्लायंट फ्लोअर मार्क क्रिएट डोअर रेक्टँगल, याची रुंदी जास्त येणार आहे त्यामुळे याला नाव देऊ D. रुंदी नाही, हा विड्थ आणि याला फिल करून घेतो 0.5. आता पुन्हा जायचं TP क्लायंट फ्लोअर क्रिएट डोअर्स, टॉयलेटचे सगळे मी क्रिएट करून घेतो. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. एंटर D 0.5 मूव एंटर B एंटर. हाच दरवाजा जेवढे जेवढे आपले टॉयलेट्स असतील तेवढे मी इथे कॉपी करून घेतो. ते व्हर्टिकल येणार आहे, इथे सुद्धा व्हर्टिकल आहे. इथे एक आहे आपलं हॉरिझॉन्टल, हे टॉयलेट आपलं राहिले बघा मार्क करायचं. इथे एक. आता मी हे 2 टॉयलेटचं रोटेट करूनच यू एंटर आणि TP क्लायंट फ्लोअर मार्क टॉयलेट ओके स्टार्ट पॉइंट आणि हा एंड पॉइंट. हे टॉयलेटचंच इथे मार्क करून घेतो. ओके, आपले डोअर्स सगळे मार्क झालेत. हे आपण विंडोच्या कॅटेगरीमध्ये टाकणार आहे. हा एक दरवाजा राहिला आपला बाल्कनीत जायला. हा एक दरवाजा. बाकीचे किचनचा एक राहिला इथे. हा एक राहिला आहे. ओके, डोअर्स तर मार्क झालेत. आता आपण हे सुद्धा विंडोमध्येच येणार आहे. TP क्लायंट फ्लोअर क्रिएट व्हेंटिलेशन ऑर विंडो रेक्टँगल. फर्स्ट पॉइंट झाला ना व्यवस्थित. ओके, आणि हा सेकंड पॉइंट. उंची याची आता ही 1.2 आहे ना बाय डिफॉल्ट, ती आपण 2.1 करायची. एंटर. नाव द्यायचं आहे W एंटर
आणि याला आपण स्केल करू. बाय. आणि आता याच विंडोज चारही लिव्हिंग रूमना आपण कॉपी करून घेऊ. या 4 झाल्या. ॲड W झाल्या. आता आपण W1 करून घेऊ. रेक्टँगल 1.2 आहे. एंटर. W1 एंटर. स्केल 0.5 M एंटर. P एंटर. जेवढ्या W1 आहेत त्या मी मार्क करून घेतो. ओके. आता व्हर्टिकल मार्क घेतो. सगळे मार्क झालेले आहेत. आणि आता मी ही एक मार्क करून घेतो. ही सगळ्यात लास्ट करतो. ही आणि ही. आता आपण व्हेंटिलेटर्स मार्क करून घेऊ. जे टॉयलेटचे आहेत ते. रेक्टँगल, स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट, P एंटर. स्केल 0.5 एंटर. पॉइंटर P एंटर. हा मी सेंटरला घेऊन टाकू. कॉपी. एक आणि ह्या 2. हे आपलं ओरिजिनलच आहे. हे जे आहे ते मी रोटेट करून घेतो. CO एंटर. T एंटर. जे आपण प्रिव्हियसली जे सिलेक्शन केलेलं ते सिलेक्ट होऊन जातं. आता व्हर्टिकल माझ्या मते झालेले आहेत. व्हर्टिकल. ओके. ॲक्च्युली हा आपला डक्ट आहे ना. हा आपला डक्ट आहे. पर्यंत डक्ट. आता काय करायचं आपल्याला. W1 मी ही इरेज करून टाकतो. या आपल्या W1 पर्यंतच आहेत. हा पिकलाइन फ्लोर अँगल हा 1.2 आहे. आणि याला नाव देऊ WP एंटर. आणि आपल्याला ही किचनची एक आपल्याला मार्क करून घ्यायची.
त्याची उंची 2.1, तर W4 किंवा याला D जरी नाव दिला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. मॅच प्रॉपर्टी करून घेतो W4. आज एकदा हे राहिलेलं चुकून तर ते पेल म्हणून आलेलं एकदा. ओके, आता डोअर विंडो झाल्या. आता मार्किंग ऑफ बाल्कनीज, तर ह्यात खरी मजा आहे. आपली ही सेटबॅक लाईन जी आहे ही मी कॉपी करून घेतो. इथपर्यंत. आणि आता ती पुन्हा मी फ्रीज करून घेतो, सॉरी लॉक करून घेतो. आता आपल्याला काय करायचं आहे, बाल्कनीज मार्क करायचे आहेत. तर आपण फ्रंट साईडून मार्क करू. TP क्लायंट फ्लोअर मार्क बाल्कनी. ही कसली आहे, नॉर्मल आहे का एन्क्लोज्ड आहे, ही आत्ता आपण नॉर्मलच पहिल्यांदा मार्क करून घेऊ. एंटर. कोणत्या साईडला आहे, फ्रंट साईडलाच आहे. आपली फ्रंट साईड आहे. ही रुंदीला आहे का लांबीला, ही रुंदीला आहे. 2 एंटर. विड्थला एंटर. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे इथून ते इथपर्यंत, आणि याला नाव द्यायचं आहे बाल्कनी. एंटर. स्केल आपण 0.75. त्यात पण डायमेन्शन्स यायला पाहिजे होते, पण येत नाही आहेत. नॉर्मलच आहे, फ्रंटलाच आहे. ही रुंदीला आहे. ही रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे इथून ते इथंपर्यंत. नाव द्यायचं आहे बाल्कनी. एंटर. याला आपण ही मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. ही पण रेअर साईडची मार्क करून घेऊ. TP क्लायंट फ्लोअर मार्क बाल्कनी. ही नॉर्मलच आहे. ही रिअर साईडची आहे, ही सुद्धा रुंदीलाच आहे. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. आता मी ही सेंटर घ्यायचं आहे. जर तुम्ही इथून घेतला, आता मला दाखवतो. ही पहिला मार्क करून घेतो बाल्कनी. एंटर. जर तुम्ही सेंटरपासून घेतला या एजपासून, आणि ही सुद्धा युटिलिटी तुम्ही इथून ते इथं घेतला, तर ही जी भिंत आहे ना, ही सेटबॅकमध्ये जाते. त्यामुळं रिपोर्ट आपल्याला फेल येण्याची शक्यता असते. त्यामुळं काळजीपूर्वक आपण जेवढ्या सेटबॅकच्या बाहेर आपण बाल्कनी काढलेली आहे ती मार्क करायची आहे. आता तुम्हा सर्वांना माहीतच असेल की ही आपली सेटबॅकची लाईन आहे फायनल. ही रोडकडून आपल्याला 3-3 मीटर सोडायला लागतं, आणि ह्या 2 सेटबॅक्स आहेत हे आपल्याला H/5 प्रमाणे सोडायला लागतात. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या आतमध्ये जेवढं घ्यायचं आहे. आता स्पेशल बिल्डिंग तर नाही आहे आपली, ही नॉन स्पेशल बिल्डिंग आहे. त्या केसमध्ये आपल्याला ही स्टेअरकेसचं जे सेटबॅक आहे तो प्लॉट बाउंड्रीपासून 1.8 मीटरला चालतो. पण बाकीच्या सर्व गोष्टी ह्या त्या रूलनुसार येणार. जसं की ह्या 2 साईडला H/5 प्रमाणे 3.81 वगैरे आलेलं तेवढं लागणार. म्हणजे ही आपली लाईन आहे ती ही लॉक झाल्या. ह्याच्या बाहेर तुम्हाला बाल्कन्या काढायच्या. आता ह्या केसमध्ये तुम्हाला दाखवतो. ही जी बाल्कनी आहे ही 1 मीटर घेतली आहे, पण तीच ह्या बाल्कन्या बघितल्या साईड मार्जिनच्या ही 1.2 आहेत. का? कारण UDPCRमध्ये रूल काय आहे, जी प्लॉट बाउंड्री आहे त्या प्लॉट बाउंड्रीपासून त्या बाल्कनीचा जो हा फेस येतो, हा फेस हा पाहिजे आपल्याला 2 मीटर. त्यामुळं
हे 2 मीटर झाले आणि ही 1 मीटरची बाल्कनी. इथे 1.2 मीटर काढू शकत नाही. तेच साईडला आपण काढू शकतो, कारण आपलं इथे सेटबॅक जास्त असल्यामुळे आपलं अंतर हे जास्त उरतं, 2 मीटरपेक्षा जास्त उरतं. जर तुम्हाला काय FSI अजून कमी पडत असेल, सॉरी शिल्लक राहत असेल, तर तुम्ही त्या 2 मीटरपर्यंत ही बाल्कनी तुम्ही वाढवू शकता. त्यात काही प्रॉब्लेम नाही. सगळं ते लीगलीच आहे. पुन्हा त्याचं टिपिकल लँड, फ्लोअर, मार्क, बाल्कनी नॉर्मलच आहे. ही आहे रेअर साईडला 2 नंबर. ही पण विड्थलाच आहे. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. नाव द्यायचं आहे बाल्कनी. एंटर. जो मी स्टेअरकेसचा नियम सांगितला ना, तो 6.7चा एक क्लॉज आहे. एक फर्स्ट नंबरचा क्लॉज आहे. जर तुमची रुंदी ही 1.2 मीटर असेल तरच ॲप्लिकेबल होतो तो. नाहीतर आपण रेसिडेन्शियल बंगल्याला आपल्याला 1.5 मीटर सोडावं लागतं आणि रेसिडेन्शियल बंगल्यासाठी आपण 1 मीटर किंवा 0.9 मीटरची आपण स्टेअरकेस घेतो. त्या केसमध्ये आपल्याला जी हे सोडायचं आहे सेटबॅक, तो 1.5 मीटर सोडायचा आहे. त्या केसमध्ये आपण 1.8 मीटर सोडला नाही तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण जेवढ्या ओपन आहेत तेवढ्या आपण बाल्कनीज मार्क करून घेऊ. ओपन म्हणजे काय, नॉर्मल. ही आता आहे ती ही 3 नंबरच्या साईडला आहे. साईड 1 आणि साईड 2 आहे, त्यापैकी 3 नंबर, कारण आपण लेफ्ट साईड ही 3 नंबरला मार्क केलेली, त्यामुळे 3 एंटर करायचे आहे. ही सुद्धा रुंदीलाच आहे, 2 एंटर. ही रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे इथून ते इथंपर्यंत. नाव द्यायचं आहे बाल्कनी. तर हे रोटेट करून घेतो. एंटर, V एंटर. आणि हे स्केल 0.5. ओके. आता पुन्हा त्याचं टिपिक लँड, फ्लोअर, मार्क, बाल्कनी. तर मी ही ह्या साईडची करून घेतो. ही आहे ती नॉर्मलच आहे. एंटर. आता ही 4 नंबरच्या साईडला येणार, म्हणजे राईट साईडला. इथं आधी येत होतं फ्रंट, रेअर, लेफ्ट आणि राईट, पण आता काय येत नाही माहीत नाही. ही सुद्धा रुंदीलाच आहे, 2 रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत. नाव द्यायचं आहे बाल्कनी. नाही, याला आपण नाव देऊ युटिलिटी. ही मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो. ही सुद्धा आपल्याला टिपिक लँड, मार्क, बाल्कनी नॉर्मलच आहे. 4 नंबरला आहे ही. आता ही आहे ती विड्थलाच आहे, रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत. नाव द्यायचं आहे युटिलिटी. एंटर. आणि मी ही ह्याला मॅच प्रॉपर्टी करून घेतो. आता आपली ही राहते टिपिक लँड, फ्लोअर, मार्क, बाल्कनी नॉर्मलच आहे. ही रेअर साईडला आहे, त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. आणि ही सुद्धा विड्थलाच आहे, रेक्टँगल. हा बघा, हे बरोबर इथं ह्या सेंटरला घ्यायचं आहे. नाव द्यायचं आहे UDT. एंटर. हे मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो. आता काय करायचं आपल्याला, एनक्लोज जेवढ्या आपण बाल्कनी करणार आहोत, मार्क, बाल्कनी 2 नंबर. आता ही येणार आहे ती आपली फ्रंट साईडला आहे. एंटर.
आता हे मी तिन्ही एकत्र करणार आहे, त्यामुळे मी ही लेंथ वाईजच घेणार आहे. ही रेक्टँगल ड्रॉ करणार आहे इथून ते ह्या इथपर्यंत. एनक्लोज्ड बाल्कनी. एंटर. तर हे आता इथे सेंटरला आपण शिफ्ट करून घेऊ. पुन्हा त्याचं टिपिक लाईन, फ्लोर, मार्क, बाल्कनी, एन्क्लोजर्स आहे, ती फ्रंट साईडला आहे, लेंथ वाईजच आहे आणि रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. इथून ते इथपर्यंत नाव द्यायचं आहे एन्क्लोज्ड बाल्कनी. ही मी मॅच प्रॉपर्टी करून. ओके, आता आपल्याला ह्या दोन आणि ह्या आपण मार्क करून घ्यायचे. टिपिक लाईन, फ्लोअर, मार्क, बाल्कनी, क्लोज आहे. ही जी आहे ही 3 नंबरच्या साईडला आहे. 3. एंटर. ही आहे ती लेंथ वाईज आहे. रेक्टँगल. इथून ते इथपर्यंत येणार. त्याला सुद्धा क्लोज्ड बाल्कनी. एंटर. हे आपण रोटेट करून घ्यायचं आहे. तुम्ही सेपरेट पण मार्क करू शकता आणि असं एकत्र मार्क केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम. म्हणजे तुमच्या ऑथॉरिटीजना कसं चालतंय याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की कसं करायचं आहे. फ्लोअर, मार्क, बाल्कनी, एनक्लोज्ड आहे. ही आहे ती 3 नंबरच्या साईडला आहे, या साईडला. तर ही विड्थला रेक्टँगल. ही इथून ते इथपर्यंत आहे. ब्लॉक, रेफरन्स, एनक्लोज्ड बाल्कनी. एंटर. आणि हे मी आता हे मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. काहीतरी घोळ झाला बघा. पुन्हा करू. टिपिक लाईन, फ्लोअर, मार्क, बाल्कनी, क्लोज. 3 नंबरच्या साईडला आहे. ही आपली विड्थ वाईज आहे. हे रेक्टँगल इथून ते इथपर्यंत नाव एनक्लोज्ड बाल्कनी. एंटर. मॅच प्रॉपर्टी. आता झालं व्यवस्थित. थोडी जरी चूक झाला तरी त्या रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम येतो व्हॅलिडेशनच्या, त्यामुळं काळजीपूर्वक करायला. ओके. टिपिक लाईन, फ्लोअर, मार्क, बाल्कनी, एनक्लोज्ड. ही आहे ती रिअर साईडची आहे. 2 एंटर. आता ही पूर्ण मी लेंथ वाईजच घेणार आहे, त्यामुळं एंटर. रेक्टँगल इथून ते इथपर्यंत. एनक्लोज्ड बाल्कनी.
एंटर मॅच प्रॉपर्टी, इथून ते इथं. पुन्हा त्याचं टिपिक लँड, फ्लोअर, मार्क, बाल्कनी, क्लोज्ड. ही रिअर साईडला आहे, ही लेंथ वाईजच आहे. रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे, इथून ते इथपर्यंत. नाव द्यायचं आहे एनक्लोज्ड बाल्कनी, एंटर. आणि हे मी मॅच प्रॉपर्टी इकडून इथपर्यंत, आणि हे मी टेक्स्ट हे मूव करून घेतो. आता आपली राहते ही ह्या राईट साईडच्या राहतात. टिपिक लँड, फ्लोअर, मार्क बाल्कनी, एनक्लोज बाल्कनी. 4 नंबरची साईड आहे, ही विड्थला आहे. हे रेक्टँगलला ड्रॉ करू, इथून ते इथपर्यंत. नाव द्यायचं आहे एनक्लोज्ड बाल्कनी. हे मी सरळ ना कंट्रोल सीच करून घेतो, कॉपीच करून घेतो. आत्ता लक्षात आलं माझ्या. टिपिक लँड, फ्लोअर, मार्क बाल्कनी, एनक्लोज्ड. ही आपली आहे 4 नंबरच्या साईडला. ही आहे ती रुंदी आहे. हे रेक्टँगल, हा फर्स्ट पॉइंट आणि हा सेकंड पॉइंट. कंट्रोल व्ही. ओ नाही होत तसं, हा पॉलीलाईन तयार झाला बघा. टिपिक लँड, फ्लोअर, मार्क बाल्कनी, एनक्लोज्ड. 4 नंबरच्या साईडला विड्थ, रेक्टँगल, इथून ते इथपर्यंत, एनक्लोज्ड मॅच प्रॉपर्टी याची, आणि ही मी इकडे मूव करून घेतो. आपला नेक्स्ट पॉइंट आहे मार्किंग ऑफ बिल्डिंग इन प्लॉट. त्याच्या आधी ना आपण ना हे डक्ट आणि हे सगळे हे मार्क करून घेऊ. ही एक आपली राहिली बघा. टिपिक लँड, फ्लोअर, मार्क बाल्कनी. आपली ही नॉर्मल बाल्कनी आहे, म्हणजे ॲक्च्युली ती युटिलिटी आहे. ही राईट साईडला म्हणून मी मार्क करतो. ही आहे रुंदीला, रेक्टँगल, इथून ते इथंपर्यंत. नाव द्यायचं आहे टी टर. ओके. टिपिक लँड, फ्लोअर, डिडक्शन, मार्क लिफ्ट. नंबर 1 येणार, नॉर्मलच लिफ्ट आहे. रेक्टँगल, इथून ते इथंपर्यंत, LIFT लिफ्ट. आणि ही मी स्केल करतो, का सांगतो तुम्हाला. तर ही मी एवढी अजून वर घेतो. पुन्हा त्याचा टिपिक लाईन, फ्लोअर, डिडक्शन. आता इथे मार्क लिफ्ट वेल सुद्धा इथेच करायचे आहे, कारण काय होते ज्यावेळेला आपला रिपोर्ट जनरेट होतो त्यावेळेला एरिया कॅल्क्युलेशनमध्ये हा जो लिफ्ट पीट आहे तो डिडक्ट होत नाही. त्यामुळे हे असं एंटर, पी एंटर.
त्यात बघा 2 लेअर झाले, त्यामुळे हे 2 आणि हा आम्ही शिफ्टनं ही जी लाईन एक्स्ट्रा आहे ती सिलेक्ट केली, बाकीचे 2 सिलेक्ट केल्या आणि हीच आपल्याला पार्किंग फ्लोअरला कॉपी पेस्ट करायचे. आता आपलं काय राहतंय, डक्ट टिपिक क्लायंट फ्लोअर डिडक्शन मार्क डक्ट रेक्टँगल इथून ते पर्यंत. नाव काय आता मार्क डक्ट करा लागलोय, मग डक्टच असणार. .5 टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क डिडक्शन मार्क डक्ट रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत डक्ट. मी मॅच प्रॉपर्टी करू. आता काय राहते आपलं, लिफ्ट वेल झाले, हे झाले. ओके, नेक्स्ट पॉईंट बघू. मार्किंग ऑफ बिल्डिंग इन प्लॉट टिपिक क्लायंट प्लॉट कन्सिडर डेड वॉल. अपार्टमेंट नाव दिलेलं आपण, एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे, दुसरा पॉईंट सिलेक्ट करायचा आहे आणि एक इंटरनल पॉईंट एक. अरे हा डक्ट आलं नाही, बघूया. ओके, हां हे आपल्याला महत्त्वाची आहे ही आउटलाईन. मी म्हणलं ना ही मगाशी म्हणलेलं की नाही ही लाईन, ही ना कधी कधी अशी इथपर्यंत जाते. एंटर करायचं आहे आणि हे जे आपलं आता जनरेट झाले इथे ठेवून द्यायचे. ओके, आता काय, ड्रॉ सेक्शन व्ह्यू टिपिक क्लायंट बिल्डिंग ड्रॉ सेक्शन व्ह्यू सिलेक्ट बिल्डिंग. बाहेर एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे, नुसतं एंटर करायचं आहे, पुन्हा एंटर करायचं आहे आणि अनेकदा एंटर करायचं, ते वरती त्याचं जनरेट होऊन जाते. आता ही मी काय करतो, सेडबॅकची जी लाईन आहे ही आता ही इरेज करतो. या आणि ह्या लाईन्स काही गरज नाही आता आपल्याला, आणि ही मी इकडे मूव्ह करून घेतो. आता आपल्याला काय करायचं आहे, सेक्शन व्ह्यू झाला. मार्किंग ऑफ ओव्हरहेड वॉटर टँक OHT टिपिक क्लायंट बिल्डिंग मार्क OHT. आपण जिन्याच्या वरच देतो, नॉर्मलच आहे, याला फायरची आत्ता तरी काही गरज नाही आहे. रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे, इथून ते इथंपर्यंत. हाईट 1.5 मीटर, कॅपॅसिटी 4 25,000 लिटर. जास्त होतं ॲक्च्युली, काय प्रॉब्लेम नाही. मार्क नॉर्थ डिरेक्शन टिपिक क्लायंट प्लॉट अदर मार्क नॉर्थ डिरेक्शन. आपली प्लॉटच्या शेजारी मार्क करून घ्या. ही आपली वरच आहे, त्यामुळे काय आपल्याला आता हे मी इरेज करतो. ओके, नॉर्थ झाल्यावर टेरेसेस तर काय नाही आहेत, तो बंगलोसाठी लागतो आपल्याला हा पॉईंट. मार्क रेन वॉटर हार्वेस्ट टिपिक क्लायंट बिल्डिंग मार्क रेन वॉटर हार्वेस्टिंग. कुठेही सिलेक्ट करा, हे जनरेट झालं. बेसमेंट पार्किंग काही नाही आहे, ओपन पार्किंग नाही. मार्किंग ऑफ पार्किंग ओके. टिपिक क्लायंट बिल्डिंग मार्क कंपोजिट पार्किंग. 1 कार विथ 2 स्कूटर देणार आहे मी. 2.3 बाय 6.5 व्हर्टिकल. ओके, हा बाहेर पहिला मार्क करून घेतो. ओके, हे अपार्टमेंटचं जे टेक्स्ट आहे ते मी
फिट. ओके, हे ॲक्च्युली आपल्याला ना इथून स्टार्ट करू. नाही, 5वी बसत नाही. काम करू आपण. ही इथे देऊ आणि सेम इथे देऊ. म्हणजे आपल्याला इथून येतील ॲक्सेस होईल यांचा आणि या कारचा इथून ॲक्सेस होईल. म्हणजे एक कार आणि 2 टू व्हीलर. आठ 4 आणि 4 8 16. आपले फ्लॅट्स जे आहेत ते 24 आहेत. 17 18 19 8 अजून कमी पडतात. पण नाही, लिगली काही प्रॉब्लेम येत नाही सोडा. ओके, पार्किंग झाले. पार्किंग झाल्यावर जनरेट TP व्हॅलिडेशन रिपोर्ट. आता आपण रिपोर्ट जनरेट करू आणि काय जर एरर्स आले असतील तर ते आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू. ओके करायचं आहे. आता आपण रिपोर्ट चेक करू. व्हॅलिडेशन. आपला अपार्टमेंटचाच प्रोजेक्ट आहे हा. हा बघा, हे फेल आहे इथे. ते कसं आलं सांगतो तुम्हाला. रेअर साईडला आपल्याला 3.33 पाहिजे. आपण 3.85 सोडले. रेअर साईडला आपण 3.85 सोडले म्हणजे आपण बिल्डिंग थोडीशी मागं सरकू शकतो. हा बघा, हे ना इथे 3 मीटर दाखवत आहे. इथंपर्यंत लाईन घेतलं आहे, पण ही इथंपर्यंत घेते. म्हणजे आपल्याला डिफरन्स जो आहे तो डायमेन्शन 3 .38 आपल्याला पाहिजे 3.33 मागून. एंटर एंटर. तो कसं सॉल्व करायचं सांगतो तुम्हाला. 3.35 घेऊ. हे इथून घ्यायचं आहे आणि काय करायचं आपल्याला, हे थोडं रिजनरेट करूया. हा जो प्लॅन आहे हा आणि हा तो मूव्ह करून घेतो मी इथून ते इथेपर्यंत. ओके, आपलं फक्त काय या बॉक्सच्या बाहेर जाता कामा नये. म्हणजे आपल्याला फ्रंट बाउंड्री आहे. म्हणजे हे जे टिपिक लाईननं दाखवलं ना, इथून ते इथपर्यंत ही लाईन आहे आपली. 3.43 वगैरे आपल्याला मिळते. आणि काय फेल आले बघूया जर काय असेल ते. म्हणजे हा सॉल्व होतो प्रॉब्लेम आपला. एरियात तर काही नाही प्रॉब्लेम आहे. आपल्याला कार पार्किंगचं पण महत्त्वाचं आहे. 8 कार आणि 25 स्कूटर द्यायचे आहेत. आपण 16 कॉम्पोजिट असल्यामुळं 16 कार आणि 32 स्कूटर दिलेत. टेलिकॉम रूम आपल्याला ही 3 बाय 3.40 पाहिजे. इथं फेल आलं आहे.
आणि हा लिफ्ट आपण जी दाखवली ती नॉर्मल दाखवले, ती आता आपण फायर लिफ्ट दाखवू. म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आता हे 2 प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, टेलिकॉम रूम आणि फायर लिफ्ट. मग आता काय करायचं आहे, आता आपण जो जनरेट केलेला ना रिपोर्ट, हा आपण इरेज करायचा आहे. हा डिलीट करू आणि ही सेटबॅकची लाईन पण मी सध्या ऑफ करून टाकतो. सेटबॅक ही ऑफ करतो, ही सुद्धा इरेज करतो. ही टेलिकॉम रूम सुद्धा आता इरेज करायची आहे. हा लेअर टेलिकॉम रूमचाच आहे, हा इरेज करू. आता आपल्याला काय करायला लागणार आहे, हा जो आपण FSI मार्क केलेला ना, प्लिंथ आणि FSI, ते ATP क्लायंट प्लिंथ हा इरेज करायचा आहे. आणि पुन्हा हा जो FSI आहे तो सुद्धा इरेज करायचा आहे. का? कारण आपल्याला आता 3 बाय 3.4 मीटरची आपल्याला टेलिकॉम रूम द्यायची, जी आपल्याला ह्याच्यात बसत नाही. त्याला पर्याय काय, आता ह्या 2 पार्किंग मी इरेज करतो. एक 0 लेअर सिलेक्ट करतो मी आणि एक रेक्टँगल तर 3 बाय 0.5 घेतो. ओके. आणि हे मी इकडे शिफ्ट करतो आणि त्याला एक 10 इंचाची 0.15 एक ऑफसेट देतो. ही आपली टेलिकॉम रूम इथे मार्क करावी लागणार. आता मी प्लिंथ आणि ह्याचा FSIची लाईन का उडवली, कारण आपल्याला आता हे सुद्धा नवीन ॲड करावं लागणार आहे. त्यामुळे काय करायचं, आपल्याला TP क्लायंट फ्लोअर मार्क FSI रेसिडेन्शियल FSI प्रपोजडच घ्यायचं आहे आणि ड्रॉ करायचं आहे. यामध्ये आता आपल्याला FSIची रूम सुद्धा टेलिकॉम रूम सुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे. एंटर. हां, आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला TP क्लायंट मार्क करायचं, प्लिंथ इंटिमेशन, सिलेक्ट बिल्डिंग, प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड पार्किंग फ्लोअर. ओके, ड्रॉ करणार आहे मी. फिट. एंटर. ही प्लिंथ झाले. आता आपल्याला टेलिकॉम रूम मार्क करायचे आहे. मार्क टेलिकॉम रूम. ओके. हां, ही आपली टेलिकॉम रूम मार्क झाली. स्केल डाऊन. ओके. हां, आता आपला दुसरा प्रॉब्लेम काय आहे, लिफ्टचा. लिफ्ट फेल नको आपल्याला. हे लिफ्ट नॉर्मल हा इरेज करतो मी. त्या लेअरवरून दिसते बघा की आपण ही नॉर्मल लिफ्ट मार्क केलेली, त्यामुळे तो ब्लॉक सिलेक्ट झालेला आहे आपोआप. तिथं क्लिक केल्यामुळे डिलीट करतो, हे डिलीट करतो. आणि आता ह्याच्यात पण ही लिफ्ट नॉर्मल आहे, इरेज करतो. ही पण इरेज करतो. TP क्लायंट फ्लोअर डिडक्शन मार्क लिफ्ट. ही आपल्याला फायर लिफ्ट करायचं आहे, कारण 15 मीटरच्या वर आपली उंची गेलेली आहे. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. नाव द्यायचं आहे लिफ्ट. एंटर. स्केल 1.5. आणि आता सेम इथे पार्किंग फ्लोअरला सुद्धा लिफ्ट मार्क करून घेऊ. 3 नंबर फायर लिफ्ट, रेक्टँगल, फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. नाव द्यायचं आहे लिफ्ट. आणि याला स्केल
हे आपलं फ्रंटचं 3.5. ओके. आता पुन्हा रिपोर्ट आहे जो आपला तो जनरेट करून बघू. जनरेट, एंटर. ओके करू. अपार्टमेंटच आहे 144,041. फ्रंट साईड हा बघा, इथं झाले बघा व्यवस्थित. .33 आधी आपला हा फेल आलेला. हा फ्रंटचा 2.96 होता, तो 3.46 झालेला आहे. लेफ्ट साईड 3 आहे, रेअर साईड 3.35. ओके. कारण आपण पुढून सरकल्यामुळे मागून पण थोडे कमी झाले, पण ती आपली 3.33च्या जास्तच असल्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही त्याला. आणि कशात आलेलं आपलं ह्याच्यात टेलिकॉम रूम. हां, हे आलं बघा व्यवस्थित. आणि लिफ्ट, फायर लिफ्ट बघा, हा झालं. हे फेल होतं, आता ओके आलेलं आहे. तर अशा बऱ्याच चुका पण होतात आपल्याकडून. तर या चुका अवॉइड करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. अजून बाकी काय राहिलं का बघू, आपण चेक करू. इथे कमी झाला एरिया. इथे एरिया कसं काय कमी झाला बघू आपण एकदा. ॲक्च्युली हा वाढायला पाहिजे होता. हा 1977 आपला कन्झ्युम झाला आहे, 83 आधी होता. ओके, तो ॲन्सिलरीमध्ये आपला कमी झाला. त्या आधीचा ह्याला 737 होता, तो आता 731 होता. ओके. हे कार्पेट बघा आलं, हे 1:6चं 101, 201, हे 102चे. हे पण महत्त्वाचं असतं, कारण हे बँकांना वगैरे समजा लोन प्रकरण वगैरे असेल ना, त्यावेळेला द्यावं लागतं आपल्याला. हे कार पार्किंग आता आपण कमी केलेलं. मगाशी 16 होता, तर हे 14 झाले. आय होप की तुम्हाला या व्हिडिओची मदत झाली असेल. तर आणखी कोणते टॉपिक हवे असतील तर मला सुचवा, मी ते पूर्ण करायचा प्रयत्न करेन. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.